मंडळी, कधी-कधी विश्वास ठेवलेल्या लोकांकडूनच सर्वात मोठा विश्वासघात होत असतो आणि पैशाचा वाद एखाद्या निरपराध माणसाचा जीव घेईल असं कोणालाही वाटत नाही. एक सेवानिवृत्त प्राध्यापक मित्रासोबत पार्टीला गेले, पण त्या रात्रीनंतर ते कधीच घरी परतले नाहीत. कुटुंबियांनी शोध सुरू केला, पोलिसांकडून तक्रार दाखल झाली आणि जेव्हा तपास पुढे गेला, तेव्हा समोर आली एक थरारक कहाणी. जणू एखाद्या चित्रपटातील कथाच. दारूची पार्टी, पैशाचा वाद, अपहरण, गोळीबार आणि पुरावा नष्ट करण्यासाठी जंगलात पुरलेलं प्रेत. आज आपण जाणून घेणार आहोत सेवानिवृत्त प्राध्यापक राजाभाऊ सुभेराव लोंढे यांच्या हत्येचं धक्कादायक संपूर्ण प्रकरण. ही घटना उस्मानपुरा परिसरात घडली. ज्योतिनगर येथील अमेरिका अपार्टमेंटमध्ये राहणारे 60 वर्षीय राजाभाऊ लोंढे हे सेवानिवृत्त प्राध्यापक होते. ते एकटेच राहत होते. त्यांची पत्नी आणि मुले पुण्यात राहत असल्याची माहिती समोर आली आहे. 5 फेब्रुवारी 2026 रोजी अचानक राजाभाऊ लोंढे बेपत्ता झाले. त्यांचा काहीच पत्ता लागत नसल्याने त्यांच्या भावाने उत्तम लोंढे यांनी उस्मानपूर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार त्या दिवशी रात्री सुमारे 9 वाजायच्या सुमारास राजाभाऊ लोंढे हे विशाल राठोड, आकाश पवार आणि इतर काही जणांसोबत पार्टीसाठी गेले होते. पोलिसांनी चौकशी केली असता संशयितांनी सांगितलं की आम्ही लोंढे यांना सिग्मा हॉस्पिटलजवळ सोडून गेलो होतो. मात्र या कथेत काहीतरी गडबड असल्याची शंका पोलिसांना व्यक्त केली. या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी गुन्हे शाखेला समांतर तपासणीचे आदेश दिले. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने तपासाला वेग दिला. पोलिसांनी शहरातील अनेक सीसीटीव्ही फुटेज तपासले, तसंच तांत्रिक तपास करून संशयितांच्या मोबाईल लोकेशन आणि हालचालीचा मागोवा घेतला. यावेळी पोलिसांच्या लक्षात आलं की संशयितांनी दिलेल्या माहितीमध्ये आणि सीसीटीव्ही फुटेजमध्ये मोठी तफावत आहे. याच संशयावरून पोलिसांनी विशाल राठोड, आकाश पवार आणि करण आडे या तिघांना ताब्यात घेतलं. सुरुवातीला त्यांनी पोलिसांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलीस चौकशीचा दबाव वाढताच अखेर त्यांनी धक्कादायक कबुली दिली. या तिघांनी मिळून राजाभाऊ लोंढे यांचे अपहरण करून त्यांची हत्या केल्याची कबुली दिली. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार विशाल राठोड हा इव्हेंट मॅनेजमेंटचे काम करत होता आणि खतरो के खिलाडी सारखे शो सारे तयार करण्याच्या नावाखाली त्यांनी राजाभाऊ लोंढे यांच्याकडून सुमारे 50 लाख रुपये घेतले होते. मात्र प्रत्यक्षात कोणताही शो सुरू झाला नव्हता. त्यामुळे लोंढे यांनी सतत पैशासाठी तगादा लावायला सुरुवात केली होती. यावरून विशाल राठोड आणि लोंढे यांच्यात अनेक दिवसापासून वाद सुरू होता. या वादातूनच विशाल राठोडने लोंढे यांना संपवण्याचा कट रचण्याचा तपासात उघड झाला आहे. 5 फेब्रुवारी रोजी दौलताबाद येथील चौधरी फार्म हाऊसवर पार्टी आयोजित करण्यात आली. या पार्टीत विशाल राठोड आणि त्यांच्या साथीदारांनी राजाभाऊ लोंढे यांना भरपूर दारू पाजली. दारूच्या नशेत ते शुद्धीत नसताना त्यांना गाडीत बसून सोबत नेण्यात आलं. साजापूर शिवारातील रेल्वे पुलाजवळ गाडी थांबवण्यात आली. तिथे विशाल राठोडने लोंढे यांच्या जवळील पिस्तूल काढलं आणि त्यांच्या डोक्यात गोळी झाडली. या गोळीबारात राजाभाऊ लोंढे यांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपींनी लोंढे यांचे मृतदेह गेवराई तांडा परिसरातील जंगलात नेऊन पुरून टाकला. मात्र पोलिसांच्या तांत्रिक तपासामुळे आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हा संपूर्ण कट उघडकीस आला. या प्रकरणात विशाल राठोड, आकाश पवार आणि करण आडे या तिघांना पोलिसांनी अटक केली असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं आहे. न्यायालयाने तिघांनाही 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. एक विश्वास, 50 लाख रुपयाचा व्यवहार आणि पैशाच्या लोभातून घडलेली ही एक थरारक हत्या आहे. या प्रकरणाने पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे की पैशाच्या लोभापुढे काही लोक नातेसंबंधही विसरतात. तर मंडळी, या संपूर्ण घटनेबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका.